आतापर्यंत मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळांमध्ये वाकयुद्ध झाल्याचं पाहायला मिळालं। मात्र आता भाजप आमदार प्रसाद लाड जरांगेंच्या निशाण्यावर आले। जरांगेंनी प्रसाद लाड यांच्यावर अतिशय शेलक्या शब्दात टीका केली। मनोज जरांगेंना देवेंद्र द्वेष नावाचा आजार झाल्याची घणाघाती टीका भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली। त्याला जरांगेंनी जहरी प्रत्युत्तर दिलंय। हे कोण आहे भांडवळ? कवर तुकासाठी तर म्हणा लोकांचा भांडवळ्या माया नादावर नको पडू। प्रसाद लाड यांच्यावर जरांगेंनी शेलक्या शब्दात टीका केली आहे। आमच्या घरगरी मराठा ढवळाढवळ करू नको, तुला मागात पडन ते लाड्या का कोण आहे तू? लाडे गुलाबी जमत नाही मायापाशी। असले झिंगूर झांगूर लय येते लय जातात। आपला लढा मराठा समाजासाठी असल्याचं सांगताना जरांगेंनी प्रसाद लाड यांच्यावर टीकास्त्र डागलंय। मनोज जरांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तू घर मोठं करणारी आवला देतोय म्हणा। तू माया नादी लागू नको। तू कोणी तू तुपल्या अवकातीत राह। देवेंद्र फडणवीसच्या पायाचा ठेव। एकमेकाचा अपमान करण्याची आमची संस्कृती नाही आणि तो मी करणार नाही, परंतु आव्हान हे कायम आहे। चर्चेला यावं, चर्चा करू। एकूणच मनोज जरांगेंच्या टीकेच्या निशाण्यावर भाजप आमदार प्रसाद लाड आले। मनोज जरांगे पाटील विरुद्ध भाजप असा थेट संघर्ष सुरू झालाय। मराठा विरुद्ध इतर समाज असा संघर्ष घडवण्याचा फडणवीसांचा डाव असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला। त्यामुळे भाजपकडून प्रसाद लाड आणि राम कदम मैदानात उतरले। जरांगेंना देवेंद्र द्वेष झाल्याचा टोला भाजपनं लगावला। त्याला जरांगेंनीही उत्तर दिले। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे राज्य सरकारची सातत्याने राजकीय कोंडी करत असल्यानं जरांगे आणि भाजपचे नेते अनेकदा आमनेसामने आले। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनोज जरांगेंनी त्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावर तोफ डागायला सुरुवात केली आहे। जरांगेंकडून सातत्यानं देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जात असल्यानं भाजपच्या नेत्यांनीही जशास तसं उत्तर दिलं। मराठीचे आमदार बारशे सारखे पुढे घालायचे आणि मराठ्यांना संपवायचा घाट घालायचा, हे फडणवीस साहेबांचा किंवा आता पुन्हा एक डाव दिसतोय। हा डीडी नावाचा रोग हा त्यांना पसरवून टाकलेला। देवेंद्र द्वेष हा फक्त करायचा। तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फडणवीस लग्न कर। जरांगे देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करतायत, त्यामुळे भाजपचे नेते जरांगेंवर तुटून पडतायत। परिणामी विधानसभा निवडणूक जवळ येत असताना हा संघर्ष तीव्र होणार असल्याचं स्पष्ट झालंय। प्रसाद लाड यांच्यावर टीकेचे बाण सोडल्यानंतर मनोज जरांगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सुद्धा निशाणा साधलाय। समाजामध्ये भांडणं लावू नका, तुम्हाला प्रेमात सांगतोय, अशी घणाघाती टीका जरांगेंनी फडणवीसांवर केली आहे। मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय। देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही हे मराठीचे लोक अंगावर घालू नका आमदार। तुम्हाला जाहीर सांगतो, तुम्ही मराठ्यांचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका। मराठ्याच्यात तुम्ही मराठ्यात मारामारी लावू नका। देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला गोडीत सांगतोय मी। देवेंद्र फडणवीसांना मनोज जरांगे पाटलांनी इशारा दिलाय। तुम्ही मराठ्याच्या जीवावर मोठे झालात, मराठ्याच्या आमदाराच्या जीवावर मोठे झालात, तुम्ही मराठ्यात मारामाऱ्या लावू नका। फडणवीस साहेब, तुम्ही मजा बघू नका आमच्या मारामाऱ्या लागलेल्या। मराठी जर खवळे ना गै करणार नाहीत। 288 आमदार उभे करायचे की पाडायचे ते समाजाची बैठक घेऊन ठरवू, असं जरांगे पाटील म्हणाले। जरांगे पाटलांना विरोध करणाऱ्या अजय बारसकर यांची कार जाळण्यात आल्याचा प्रकार समोर आला। आषाढी एकादशी निमित्तानं बारसकर पंढरपूरला गेले। यावेळी त्यांनी कार 65 एकरच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती। या मुद्द्यावरून आता अजय बारसकरांनी जरांगेंवर टीका केली। लोकसभा निवडणुकीच्या आधी पत्रकार परिषद घेत जरांगेंवर बारसकरांनी गंभीर आरोप केले। त्यामुळे बारसकर विरुद्ध जरांगे असा थेट संघर्ष पाहायला मिळाला। आषाढी एकादशी निमित्तानं अजय बारसकर पंढरपूरला गेले। त्यावेळी त्यांनी कार 65 एकराच्या पार्किंगमध्ये पार्क केली। त्या ठिकाणी बारसकरांची गाडी जळाली आहे। आपली कार जळली नसून जाळण्यात आली असावी असा थेट संशय बारसकरांनी व्यक्त केला। कार जाळण्याचं आपण समर्थन करत नाही म्हणत जरांगेंनी बारसकरांचे आरोप फेटाळून लावले। न पटल्यामुळे मृत्यूच्या धमक्या, तुम्हाला जाळून टाकू, तुम्हाला मारून टाकू, पंढरपुरात येच। मग विरोधक असला तरी आपण असल्या घटनेचं समर्थन करत नाही। ते वाईट केलं, त्याची नियत तसली होती ते वागलं।
आपण तसंच वागलं त्याच्यातून आपल्याला काय फरक आहे मग? आता या प्रकारामागे नेमकं कोण आहे, कार पेटवण्यामागचं खरं कारण काय आहे, याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत काही महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे, त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या पक्षानं मुंबईत चांगली कामगिरी केली. या पार्श्वभूमीवर मुंबईत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा ठाकरेंच्या पक्षाचा प्रयत्न असणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या पक्षाला मुंबईनं मोठं यश मिळवून दिलं. त्यामुळे ठाकरेंच्या पक्षानं विधानसभेसाठी मुंबईवर लक्ष केंद्रित केलंय. मुंबई शहरातील 36 पैकी किमान 25 मतदारसंघांवर ठाकरेंच्या पक्षाकडून दावा केला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून वरुण सरदेसाई तर दहिसर विधानसभा मतदारसंघातून तेजस्वी घोसाळकर यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. कोणी कुठे किती कशा जागा लढायच्या आणि जो जिंकेल त्याला ती जागा मिळेल, हे आमचं सूत्र आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या पक्षाला अधिक मताधिक्य मिळालंय त्या मतदारसंघासाठी ठाकरेंच्या पक्षाकडून आग्रह केला जाण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही रणनीती आखली जातीये. लोकसभेप्रमाणे मवियातील सर्वच पक्षांनी आतापासून जागा वाटपाच्या बद्दल सगळ्या पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यात ठाकरेंचा पक्ष आणि शरद पवारांच्या पक्षात जागा वाटप निश्चित झाल्याची माहिती मिळते. महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा विचार करता गेल्या वेळी विधानसभा निवडणुकीत शिवसेना 56, राष्ट्रवादी काँग्रेस 54 तर काँग्रेसनं 44 जागा जिंकल्या होत्या. आगामी विधानसभा निवडणुकीत गेल्या वेळच्या जिंकलेल्या जागांचा विचार केला जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षात जागा वाटप जवळपास निश्चित झालंय. आता त्यांना प्रतीक्षा आहे ती काँग्रेसच्या निर्णयाची. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष प्रत्येकी 90 ते 95 जागा लढण्याची शक्यता आहे. तर ज्या त्या पक्षाचं तयारी असणं स्वाभाविक आहे, त्याविषयी तिसऱ्या पक्षाने बोलणं योग्य नाही. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही लवकरात लवकर जागा वाटप करून मविया प्रचारात आघाडी घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभेसाठी शिवसेनेनं आपली रणनीती आखायला सुरुवात केली आहे. शिवसेनेनं 126 जागा लढण्याचं निश्चित केलंय. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शिवसेना 126 मतदारसंघांवर आपलं लक्ष केंद्रित करणार आहे. शिवसेनेनं विधानसभेच्यासाठी हा मेगा प्लॅन तयार केलाय. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे. शिंदेंच्या शिवसेनेची आज महत्त्वाची बैठक पार पडली. विधानसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मिशन 126 आखल्याची माहिती मिळते. 126 विधानसभा निरीक्षकांसह प्रभारींची नेमणूक करण्यात आली अशी माहिती मिळते. लोकसभा निवडणुकीत 15 जागा लढवत 7 जागांवर विजय मिळवला होता. लोकसभा निवडणुकीतल्या चांगल्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेनं मिशन 126 हाती घेतल्याचं कळतंय. महायुतीत भाजप आणि शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी अशा 3 पक्षांचा समावेश आहे. त्यात शिंदेंच्या शिवसेनेनं विधानसभेसाठी मिशन 126 हाती घेतलं. या पार्श्वभूमीवर महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला नेमक्या किती जागा येतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. राज्य सरकारनं लाडका भाऊ योजना जाहीर केली. मात्र या योजनेसाठी पैसा कुठून आणणार असा प्रश्न विरोधक विचारतायत. दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी 10,000 रुपये देण्याची मागणी विरोधकांनी केली. लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर लाडका भाऊ योजना जाहीर करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या लाडक्या भाऊ योजनेवर विरोधकांनी टीकेचे बाण सोडले. विरोधकांच्या टीकेला सत्ताधाऱ्यांनी जोरदार उत्तर दिलंय. निवडणुका हरल्यावर लाडका भाऊ, लाडकी बहीण, बरं का, लाडका छोटा भाऊ, लाडका मोठा भाऊ, हे सगळं त्यांना आठवायला लागतं. आता निवडणूक आली म्हणून वेगवेगळ्या योजना येतात. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडके आजोबा, लाडकी आजी, लाडका मुलगा, लाडकी मुलगी. जेव्हा काँग्रेसनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये खटाखट 8,500 रुपये देऊन सांगितलं, मग आता कर्नाटकमध्ये द्या ना 8,500. लाडक्या बहिणीच्या खात्यात सुद्धा 10,000 रुपये जमा करा अशी मागणी संजय राऊतांनी केली. आमची अशी भूमिका आहे की लाडक्या बहिणीवरती अन्याय कशा करता करताय, लाडक्या बहिणीलाही 10,000 रुपये. लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेवरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय. पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यात जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याला पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर
यांनी पिस्तुलाचा धाक दाखवला, धमकावण्याचा प्रयत्न केला, त्याच्याबद्दलचा व्हिडिओ व्हायरल झाला। या प्रकरणी मनोरमा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी आता अटक केली आहे। ट्रेनी IAS पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पुण्यातील पौंड पोलीस गेल्या अनेक दिवसापासून शोधत होते। अखेर रायगडच्या महाडमधल्या हॉटेलमधून मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांना पुण्यात आणलं। पुणे पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पुण्याच्या ग्रामीण रुग्णालयात आणलं। त्यांना आज सकाळी 6:30च्या सुमारास महाड येथील हिरकणीवाडी ह्या परिसरातून आमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने ताब्यात घेतलेला आहे। पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यात जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याला मनोरमा खेडकर यांनी पिस्तुलाचा धाक दाखवत धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी पूजा खेडकर यांच्यासह मुंबईतील 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे मनोरमा खेडकर गोत्यात आल्यात। मनोरमा खेडकर यांना मुळशी शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली। त्यावरून कोर्टात सरकारी पक्ष आणि बचाव पक्षात जोरदार युक्तिवाद झाला। शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांना महाडमधून अटक करण्यात आल्यानंतर त्यांना पुणे पोलिसांनी कोर्टासमोर हजर केलं। बंदुकीचं लायसन्स स्वसंरक्षणासाठी दिलं जातं। त्यांनी गरीब शेतकऱ्याला बंदूक दाखवून दमदाटी केली। जर त्यांना सोडलं तर जनसामान्यात चुकीचा संदेश पोहोचेल। त्यामुळे 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली। तर आम्ही लायसन्स असणारे पिस्तूल पोलिसांकडे जमा करायला तयार आहोत। त्या जागेत 8 ते 10 जण होते। ती जागा खेडकरांची आहे। घटनेच्या आदल्या दिवशी त्यांना अडवून दमदाटी करण्यात आली। याबाबत त्यांनी तक्रार दाखल केली होती। दुसऱ्या दिवशी स्वसंरक्षणासाठी स्वतःच्या जागेत त्या बंदूक घेऊन गेल्या। त्यात काहीच चुकीचं नाही। पोलिसांनी काल 307चं कलम लावलं। हे लावण्याची गरज नव्हती असा युक्तिवाद मनोरमा खेडकरांच्या वकिलांनी केला। की जी आजची रिमांड ऑर्डर आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिक ऑब्झर्वेशन आहे बाय दिस ऑनरेबल कोर्ट की त्याच्यामध्ये कोणतेही स्पेसिफिक ॲलिगेशन 307 अट्रॅक्ट होण्याकरता दिसून येत। मनोरमा खेडकर यांना 2 दिवसांची कोठडी देण्यात आली। गडचिरोली पोलिसांच्या C60 कमांडो या पथकानं माओवाद्यांना मोठा धक्का दिलाय। छत्तीसगड सीमेलगत असलेल्या वांडोलीच्या जंगलात C60 कमांडो आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 12 माओवाद्यांचा खात्मा झालाय। घनदाट जंगलातल्या या घटनास्थळावरून आमच्या प्रतिनिधींनी रिपोर्ट। महाराष्ट्राचं शेवटचं टोक असलेल्या वांडोलीच्या जंगलात ही चकमक झाली। पाण्यानं भरलेला नाला, जायला रस्ता नाही, सूर्याची किरणं पोहोचू शकत नाहीत इतकं घनदाट जंगल, तिथं ही चकमक झाली। नैसर्गिक अडचणींवर मात करत C60 कमांडोनी ही मोहीम फत्ते केली। भरलेला नाला पार करणं, रस्ता नाही अशा भागात C60चे जवान आले होते आणि त्यांनी ही संपूर्ण ही जी यशस्वी चकमक आहे ती पार पाडलेली आहे, ज्यामध्ये 12 माओवादी ठार झालेले। माओवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केलाय। या ठिकाणी आपण बघू शकता आता ही कारतूस जी आहेत ही वापर झालेली कारतूस आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आता ही नेमकं कोणाची आहेत, माओवाद्यांची आहेत की जवानांची आहेत माहीत नाही, मात्र ही कारतूस आपल्याला साक्ष देते की कशा पद्धतीची भीषण चकमक या ठिकाणी झालेली आहे। गेल्या काही वर्षातील गडचिरोलीच्या C60 कमांडोची माओवाद्यांविरोधातली ही मोठी कारवाई आहे। या कारवाईमुळे माओवादी चळवळीला मोठा धक्का बसलाय। महाराष्ट्र सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाचा शेवटच्या टप्प्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय। हा टप्पा सप्टेंबर अखेरपर्यंत सुरू होईल असा अंदाज आहे। त्यामुळे सप्टेंबर नंतर मुंबई ते नागपूर हा प्रवास अगदी सुसाट होणार आहे। महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग अशी ओळख असलेल्या समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते डिसेंबर 2022 मध्ये करण्यात आलं। समृद्धी महामार्ग सध्या इगतपुरीपर्यंत खुला करण्यात आलाय। इगतपुरी ते ठाणे हा अखेरचा टप्पा कधी सुरू होणार याची उत्सुकता आहे। या शेवटच्या टप्प्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। आता इगतपुरी टू ठाणे हा 76 किलोमीटरचा राहिलेला टप्पा आहे। 98% पूर्ण झालं काम शेवटच्या टप्प्यात। सप्टेंबर अखेरीस इगतपुरी ते ठाणे हा समृद्धीचा अखेरचा टप्पा सुरू होईल असा विश्वास MSRDCनं व्यक्त केलाय। वाहतूक जी आहे ते पूर्णपणे इगतपुरी ते ठाणे सुरू होईल निवडणुकांच्या पूर्वी।
हां, सप्टेंबर अखेरपर्यंत हे पूर्ण होणं अभिप्राय आहे. नागपूर ते ठाणे हा समृद्धी महामार्ग 701 किलोमीटरचा आहे. शेवटचा टप्पा सुरू झाल्यानंतर ठाणे ते नागपूर असा प्रवास सुसाट होणार आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. येत्या 20 तारखेपर्यंत कोकणात मुसळधारेचा अंदाज वर्तवण्यात आलाय. कोकणात पावसाचा जोर कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील वेंगुर्ला बेळगाव राज्य मार्गावरच्या होडावडे इथला पूल पाण्याखाली गेल्यानं मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. या मार्गावरची वाहतूक वेंगुर्ले मठ मार्ग सावंतवाडी अशी वळवण्यात आली आहे. गेल्या 24 तासापासून रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा जोर वाढला असून रत्नागिरीतील प्रमुख 8 नद्या इशारा पातळीवर वाहत आहेत. तर हे पाणी जे आहे आता जवळजवळ पुलाला टेकल्याचं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. एकंदरीतच पाहिलं तर ही नदी पातळी जी आहे आता इशारा पातळीच्या वरती धावत आहे. पावसाचा जोर हा सकाळपासून वाढलेला आहे. लांजा तालुक्यातली अंजनारी नदी इशारा पातळीवर वाहतीये. या नदीचं पाणी पात्राबाहेर आलंय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली आणि मंडणगड तालुक्यातही जोरदार पाऊस कोसळतोय. मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेऊन दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले. खेड तालुक्यात सुद्धा पावसाची संततधार सुरू आहे. उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला तर अनेक प्रवासी जखमी झाले. दिब्रुगड एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरल्यानं हा भीषण अपघात झाला. उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये भीषण रेल्वे अपघात झाला. या अपघातात रेल्वेचे 10 ते 12 डबे रुळावरून घसरले. दिब्रुगड एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरले. ही एक्सप्रेस चंदीगड इथून दिब्रुगड इथं जात होती. या रेल्वेचे हे डबे 2 स्टेशन दरम्यान घसरले. ही घटना गोंडापासून 30 किलोमीटर दूर शिलाही रेल्वे स्टेशनच्या जवळ घडली. तातडीनं प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. गोंडापासून जवळपास 20 किलोमीटर दूर हा अपघात झाला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दुर्घटनेची माहिती घेऊन मदत आणि बचाव कार्याच्या त्यांनी सूचना दिल्या. या अपघातात रेल्वेच्या 2 डब्यांचं नुकसान झालंय. डब्यात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या दुर्घटनेमुळे या मार्गावरून धावणाऱ्या काही एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या. जालन्यात राजुरा रोडवर एक टॅक्सी रस्त्या शेजारच्या विहिरीत पडून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलानं शर्थीचे प्रयत्न करत ही टॅक्सी विहिरीच्या बाहेर काढली. जालना जिल्ह्यातल्या राजूर रोडवरच्या तुपेवाडी फाट्याजवळ एक प्रवासी काळी पिवळी टॅक्सी थेट विहिरीत कोसळून दुर्घटना घडली. जालन्याहून प्रवासी भरून ही टॅक्सी राजूरकडे जात होती. मात्र एका दुचाकीस्वाराला वाचवताना हा अपघात झाला आणि टॅक्सी थेट रस्त्या शेजारी असलेल्या कठडा नसलेल्या विहिरीत कोसळली. पाणी असलेल्या या विहिरीत टॅक्सी कोसळल्यानं 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अग्निशमन दलानं शर्थीचे प्रयत्न करून टॅक्सी विहिरीच्या बाहेर काढली. पंढरपूरहून आले 12 वारकरी अविक इथं काळी पिवळी गाडीने जात होते आणि दुर्दैवाने ड्रायव्हर गाडी चालवताना समोर दुचाकी आणि त्यामुळं रस्त्याच्या खाली गाडी गेली आणि विहिरीमध्ये गाडी पडली. 12 वारकरी होते ड्रायव्हर सहित. त्याच्यातले 7 लोक दुर्दैवाने जागेवर गेले. 5 लोकांवर उपचार चालू आहे. या घटनेमुळे जालन्यातल्या चनेगाव आणि तपोवन गावावर शोककळा पसरली आहे. प्रवाशांच्या नाहक मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होतीये. पीटर, तुम मुझे यहाँ ढूंढ रहे हो और मैं तुम्हारा इधर इंतजार कर रहा हूँ. अमिताभ बच्चनचा हा गाजलेला डायलॉग तुम्हाला आठवत असेल. त्याची आठवण होण्याचं कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये जी घटना घडली ती बिबट्याच्या बाबतीतली अगदी तशीच आहे. वनविभाग एका ठिकाणी बिबट्याला शोधत होतं. त्याला जेरबंद करण्यासाठी सापळा रचून बसलं होतं. तिथं बिबट्याचा वावर मात्र दुसऱ्या ठिकाणी आढळून आला. छत्रपती संभाजीनगरच्या उल्कानगर भागात 3 दिवसांपूर्वी बिबट्या शिरला. या बिबट्याचा वावर परिसरातल्या काही सीसीटीव्हीत कैद झाला. त्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी परिसरात पिंजरा लावण्यात आला. उल्कानगर परिसरात बिबट्याचा शोध सुरू असताना हा बिबट्या परिसरातून निसटल्याचं समोर आलं. कारण उल्कानगर भागापासून तब्बल 6 ते 7 किलोमीटर दूर असलेल्या एका मॉल बाहेरच्या सीसीटीव्हीत तो कैद झाला. बिबट्या या मॉलच्या परिसरातून नजीकच्या MIDC भागात गेल्याची शंका उपस्थित होतीये. लवकरात लवकर पिंजऱ्यामध्ये अडकल्या जावं आणि जंगलामध्ये त्याला सोडण्यात यावं ही एक माफक अपेक्षा आहे.
या बिबट्याला पकडण्याचं आव्हान छत्रपती संभाजीनगरच्या वन विभागासमोर आहे। बिबट्याला जेरबंद करण्यात यश न आल्यानं या भागातले नागरिक दहशतीत आहेत। श्रीलंकेविरुद्धच्या आगामी T20 आणि वन डे मालिकेच्यासाठी BCCIनं भारतीय संघाची घोषणा केली आहे। T20तून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा पुन्हा एकदा वन डे संघाची सूत्र सांभाळण्यासाठी सज्ज झालाय, तर T20 संघाची धुरा मुंबईकर सूर्यकुमार यादवच्या हाती देण्यात आली। T20 वर्ल्ड कपला गवसणी घातल्यानंतर पहिल्यांदाच नव्या दमाच्या टीम इंडियाचा श्रीलंकेचा पहिला दौरा असणार आहे। या दौऱ्यासाठी T20 संघाची धुरा मुंबईकर सूर्यकुमार यादवच्या हाती देण्यात आली आहे। श्रीलंका दौऱ्यासाठी T20 संघाचं कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आलंय, तर शुभमन गिलला उपकर्णधारपद देण्यात आलंय। यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग यांना या संघात स्थान देण्यात आलंय। ऋषभ पंत आणि संजू सॅमसन हे 2 यष्टीरक्षक संघात आहेत, तर हार्दिक पंड्या, शिवम दुबे आणि अक्षर पटेल हे 3 अष्टपैलू खेळाडू संघात असणार आहेत, तर वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई या 2 फिरकी गोलंदाजांना संघात स्थान देण्यात आलंय। अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज हे 3 जण वेगवान माऱ्याची धुरा सांभाळतील। वन डे संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे कायम ठेवण्यात आलंय। वन डे संघात श्रेयस अय्यर, रियान पराग आणि हर्षित राणा यांचा समावेश करण्यात आलाय,